नमस्कार, नॅचरोपॅथी फूड रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आता थंडीच्या दिवसामध्ये सूप पिण्याची वेगळीच मजा असते. त्यासाठी मी आज बनवला आहे पालकाचा सूप म्हणजे स्पिनॅच सूप. पालक ही पालेभाजी थंड व पौष्टिक आहे, म्हणूनच आज मी हा पालकाचा थिक क्रीमी असा पालक सूप बनवला आहे. त्यासाठी मी घेतला आहे टोमॅटो. टोमॅटोमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, विटॅमिन सी हे खनिजे व जीवनसत्वे असतात. मधुमेह लोकांसाठी टोमॅटो खूप चांगला. पिष्टमय पदार्थ कमी असल्याने टोमॅटोने वजन कमी होते. तसेच युरिनमधले साखरेचे नियंत्रण टोमॅटो करतो, म्हणून मधुमेही व्यक्तींसाठी टोमॅटो हा एक उत्तम अन्न. नेत्रदोषासाठी टोमॅटो खूप चांगला असतो. तसेच युरिन प्रॉब्लेम मध्येही टोमॅटोचा उपयोग होतो. आतडी व यकृताच्या बिघाडामध्ये पण टोमॅटोचा उपयोग होतो. त्यानंतर मी घेतला आहे कांदा. औषधी अन्न म्हणून कांद्याचा उपयोग फार प्राचीन काळापासून होत आला आहे. कांदा खोकल्यावर गुणकारी औषध आहे. तो छातीतील कफ पातळ करतो व पुन्हा होऊ देत नाही. दातांच्या तक्रारीवर पण कांदा उपयुक्त. रोगावर, त्वचा रोग, मूळव्याध, कानाच्या तक्रारीवर पण कांदा एक उपयुक्त औषध आहे. त्यानंतर मी घेतला आहे आलं. वैदिक काळात आल्याला महाऔषधी म्हटले आहे. जंतावर औषध, आंबवण्याच्या क्रियेला प्रतिबंध म्हणून आले वापरले जाईल. तसेच अनेक रोगांवर आले हे एक घरगुती औषध म्हणून आले भारतात घरोघरी वापरले जाते. यानंतर या सूप मधला मेन इन्ग्रेडियंट म्हणजे पालक. पालक ही पालेभाजी थंड आणि पौष्टिक आहे. पालकात अमिनो ऍसिड, लोह, अजीवनसत्व, फॉलिक ऍसिड असते. पालक ही अशी एक स्वस्त भाजी आहे की ज्यामध्ये खूप सारे प्रथिने असते, जी आपल्याला नॉनव्हेज खाल्ल्यानंतर मिळते. तेवढेच प्रथिने आपल्याला पालकाच्या भाजीतून मिळते. पालकाची पाने शरीराला थंडावा देणारी आणि शांत करणारे असतात. आता मी टोमॅटो आणि कांदा, आलं हे कापून घेते. बद्धकोष्ठतेसाठी पण पालक खूपच चांगला. पालक पचन संस्था शुद्ध करतो आणि शरीरातील नकोशी वस्तू पुढे ढकलतो. त्यामुळे बद्धकोष्ठतेवर पालक हा एक चांगला औषध आहे. पालकात लोह भरपूर असते, त्याच्यामुळे ॲनिमिया सारख्या रोगावरती पालक खूपच उपयुक्त. आता पालकाचे पण मी बारीक बारीक कापून घेते. पालकात कॅल्शियम आणि अल्कली गुण असल्याने स्नायू शुद्ध ठेवण्यासाठी पालकाची मदत होते. रक्तातील अल्कलीचे प्रमाण पालक टिकवते. त्यामुळे आम्लाच्या अतिरिक्तने होणारे रोग टाळण्यास पालकाचा उपयोग होतो. पालकामध्ये अजीवनसत्व परिपूर्ण असल्याने व हे जीवनसत्व डोळ्यांसाठी आवश्यक असल्याने रातआंधळेपणावरती पालक हे एक उत्तम औषध आहे. दंतदोषावरती पण पालक खूपच चांगला असतो. पालक पोकळ्या भरून हिरड्या मजबूत करण्याचे काम करतो. पालकामध्ये विपुल प्रमाणात फॉलिक ऍसिड असल्यामुळे गरोदर स्त्रियांसाठी व प्रसूतीनंतरही स्त्रियांसाठी पालक हे एक उत्तम अन्न आहे. श्वसन मार्गाच्या तक्रारीवरती पण पालक खूप चांगला. युरिन प्रॉब्लेम वरती पण पालक खूपच चांगला असतो. आता पालक व इतर भाज्या कापून झालेल्या आहेत. आता मी कढई घेतली, त्याच्यामध्ये घेते 1 चमचा साजूक तूप. तूप आपल्या शरीरासाठी खूपच चांगला असतो.
आता तूप वितळलं की याच्यामध्ये कापलेल्या भाज्या टाकून घेते. भाज्या चांगल्या मऊ होईपर्यंत हलवून घ्यायचे. यात मी कांदा, आलं आणि टोमॅटो टाकलेला आहे. आता ते चांगलं सॉफ्ट झालं थोडं काय याच्यामध्ये टाकते पालक. आता चांगली वाफ येऊन दे, त्यासाठी झाकण ठेवूया. तर बऱ्यापैकी वाफ आली आहे, तरी थोडं शिजवून घेते. आता मी गॅस बंद केला आहे आणि सूपचं हे पालक आहे, पालक, टोमॅटो, कांदा हे थंड करून घेते. आता हे थंड झालेलं आहे, मिक्सरमधून ग्राइंड करून घेते. पालकाची भजी, सूप, कच्च्या पानांची कोशिंबीर, ही बरेच पदार्थ पालकाचे आपण करू शकतो. आता या सूपच्या ग्रेव्हीमध्ये मी 1 कप पाणी टाकलं आहे. सूप जो आहे तो थोडा थिकच करायचा आहे, म्हणजे जाडसर करायचा आहे. आता ही ग्रेव्ही झालेली आहे सूपची. आता याला चाळणीमधून गाळून घेते. आता राहिलेला जो चोथा आहे तो पण मिक्सरमधून काढून घेते. त्यात थोडं पाणी टाकते. याच्या सूप बनवताना काही जण कॉर्नफ्लॉवरचा यूज करतात, मी नाही टाकत आहे. मी फक्त पालक आणि ह्या सगळ्या भाज्याच टाकलेल्या आहेत. आणि ऑलरेडी सूप बनवताना तूप टाकलेलंच आहे. तुपावरच त्या सगळ्या भाज्या फ्राय करून घेतलेल्या आहेत. आता याला उकळी आली का याच्यामध्ये थोडीशी मिरी पावडर टाकते. छान असा थिक टेक्स्चर सूपला आलेला आहे. यात कुठल्याच प्रकारचं पीठ वापरलेलं नाहीये, फक्त पालक, टोमॅटो, कांदा आणि आलं. आता यात चवीनुसार मीठ टाकते.
आणि थोडीशी मिरी पावडर. सूपला पण उकळी आलेली आहे. आता हा सूप आहे रेडी. आता सर्विंग बाउल मध्ये काढून घेते. हा आहे पालकचा सूप. कशी वाटली तुम्हाला पालकच्या सूपची ही रेसिपी आणि मी सांगितलेली माहिती? आवडली असेल तर लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. आणि पुढच्या रेसिपीसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. हा आहे पालकचा पौष्टिक असा सूप. थँक यू.